तर मित्रांनो, आज आपल्याला आपल्या गाईचा गोठा बांधायचा आहे, म्हणजे राणीचा. झालता कुटाणा, चला सांगतो पूर्ण ब्लॉकमध्ये. काय आज गोठा बांधायचा होता म्हणल्यावर सगळं उकराउकरी करून घेतलं. कडेने पडदी आणायची होती. बघा मिस्त्रीन ते गज कापी तिथं. मिस्त्रीन ते म्हणले चहा करून आण. त्यांना दिला चहा आणि मी गेलो मग कुरकुरा खायला. मस्तपैकी कुरकुरा खातोय तर लगेच तिकडून सागर माझी व्हिडिओ शूटिंग काढत होता. त्याला म्हणलं काढ, चांगले चांगले फोटो काढ म्हणजे इन्स्टाला ठेवायला. त्याने काय चांगले फोटो नाही काढले. मळ्यात गेलो तर बघतोय तर ह्यांनी तर अर्धी पडवी भरून घेतली होती. गजन ते मारले होते, जाळे ठोकली. म्हणलं चला जाऊन द्या. आणि राणी बघा नुसती चाटीती, कमून चाटीती काय ना त्या मोटरला. पावसा पाण्याचा इथं लयच राडा होत होता. त्याच्यामुळे ह्या कडेने अशी येल आकाराची पडदी मारायची, मस्तपैकी कोबा करायचा. हे मिस्त्रीन ते काय करत होते ते लगच काढत होते. म्हणलं मिस्त्रीला आणि त्यांना म्हणलं तुमचं चलू द्या. मी निवांत राणीपाशी बसलो मोबाईल बघत. बघा राणी कशी निवांत झोपली. आणि इथं हे काम चालू होतं म्हणून कुठं जाता येईना आणि काहीच करता येईना. म्हटलं जाऊन द्या, मग इथंच बसलो मोबाईल बघत आणि शिरक्याला फोन केलता. शिरक्या म्हणला आलोच. तेवढ्यात लगेच आला शिरक्या. शिरक्या आला. शिरक्याला म्हणलं मला फक्त बरोबर दे, मी टाकतो. तिथली माती आणि ते टाकली बुवा तिकडं. शिरके बघा कसा मस्तपैकी निस्ता बरोबर देतोय. आणि तेवढ्यात नसता कुठाना आपल्याला लागली तार. डोळ्यात गेली असते काय झालं मिस्त्री म्हणले. म्हणलं मिस्त्रीला म्हणलं डोळ्यातच गेलं नाही. म्हणलं जाऊन द्या, लागत असतं उलीतली काय नसतं काम. मिस्त्रीचं आणि त्यांचं झालं तर काम. मग मिस्त्री काय म्हणले, ह्याला प्लेटा उद्याच्याला लावू. म्हणलं बरं आहे. मग काय मिस्त्री गेले इथून. चला तुम्हाला सांगतो कसं कसं केलं. हे इथं जी माती पडली होती का, ह्यातले दगडं दगडं काढले आणि हिथली माती. आता उद्याच्याला बी ही माती आणि ती माती सगळी इथं टाकायची. कुठं तर मस्तानी खाली, तिथं बी लय राडा होतो. आणि मस्तपैकी राणी बघा आपली कशी निवांत बसती. राणीला एक नाही दोन नाही नुसतं चाटाय पाहिजे. म्हणलं चला आता घरी जावं. अवतार तर असला घाण झालता का नाही. लगेच तोंड हातपाय धुतलं आणि बघतोय तर डोळ्याचं काय पारच सुजलं होतं. मग म्हणलं चला जाऊन द्या, ते काय नाही, ते होत असतं नीट, बारीक सारीक गोष्ट आहे. मग बाहेर बघतोय तर असं पावसाचं वातावरण झालंय, वारं वगैरे मस्तपैकी कावदान सुटलंय. म्हणलं आता मस्तपैकी गरम करून दूध प्यावं. मस्तपैकी दूध ठेवलं गरम करायला. आणि आता काय 5च मिनिटात लगेच दूध झालं गरम. मग काय घेतलं बिस्किट आणि दूध आणि मस्तपैकी खात बसलो. हेमंत आला. हेमंत म्हणला चल फिरायला जाऊ, जेवण बिवण झालंय. तेवढ्यात बालाशेठ बी आलते. मग काय बालाशेठ आले म्हणल्यावर उजेड केला आणि गणू काका बी निघाले होते. मग काय निघालो होतो आम्ही फिरायला. मोठा खर्च असा तारापान सेंटर काय विषयच नाही. कुठं तारापान सेंटर मस्त एक मग काय म्हणलं बालाशेठला चला मग जाऊ, तारापण सेंटरवर खर्च आहे म्हणल्यावर. कोठा कसा करणार आहेत, काय करणार आहेत हे बघण्यासाठी आयडीला फॉलो करून ठेवा.